ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। साई मंदिराजवळील हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची जुनी परंपरा आहे। त्यामुळे साई दरबारी दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमात सहभाग घेतला। शिर्डी ग्रामस्थ आणि क्रांती युवक मंडळाच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आणखी एक मोठी बातमी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भोसा गावात ग्रामपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार समोर आलाय। गावातील नागरिकांनी नळ योजनेद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय इथल्या नागरिकांना, तर गावाला लालसर दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। दरम्यान दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, तर संपूर्ण प्रकारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। आपण बघू शकतोय अशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी नळाद्वारे येत आहे। दरम्यान कुडाळ तालुक्यातील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडबलकर बेपत्ता प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे। 2 वर्षांपासून बेपत्ता असलेला सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडबलकर याचा 2023 मध्येच त्याची हत्या झाली होती अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडबलकर याचा आर्थिक देवाणघेवाणीमधून हत्या त्याची झाली असल्याची माहिती आहे। तर यामध्ये 4 आरोपी ताब्यात घेण्यात आलेत आणि न्यायालयानं सिद्धेश शिरसाठ याच्यामध्ये समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर यासह गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट या चौघांना ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना युबीटी पदाधिकाऱ्याचा शिंदेंच्या विभाग प्रमुखावर हल्ला पाहायला मिळालाय। शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची माहिती आहे। प्रमोद पांडे हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची ही माहिती आहे। तर उल्हासनगर शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी मधील ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयार करणाऱ्या कंपनीमध्ये काल स्फोट झाला होता। तर या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। एकाचा शोध अजूनही सुरू आहे। या कामगार कंपनीमध्ये एकूण 150 कामगार आहेत, तर सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे 150 कामगार कामावर होते। स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला। दरम्यान आपला जीव मुठीत घेऊन कामगार बाहेर धावत सुटले, त्यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले, पण चौघांचा मृत्यू झालाय। नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या देऊळगाव खरेदी केंद्रावर 1.5 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं। दरम्यान 2024-25 या चालू वर्षीही याच देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत 2.25 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आलाय। तर सलग 2 वर्षात 3.5 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे। चौकशी समितीच्या अहवालामध्ये धान वजनामध्ये 6,000 तर 6,140 क्विंटल आणि 13,514 बारदाण्यांच्या नगाची तफावत समोर आली आहे। याचे एकूण बाजार मूल्य 2,30,00,000 रुपये इतकं आहे। आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमध्ये जे आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये हा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता हा घोटाळा नेमका कसा केला, का केला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर गडचिरोलीमधला हा सगळा प्रकार आहे। 3.5 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे। मागच्या वर्षी सुद्धा घोटाळा झाला होता देऊळगाव खरेदी केंद्रामध्ये आणि यावर्षी सुद्धा तशाच पद्धतीचा घोटाळा करण्यात आला आहे। जे बारदाणे आहेत त्याच्यामध्ये तफावत दिसतेय। त्याचबरोबर 6,140 क्विंटल आणि धानाच्या वजनामध्ये 6,140 क्विंटल तर 13,514 बारदाण्यांच्या नगाची तफावत समोर आलेली आहे। याचं एकूण बाजार मूल्य आपण बघितलं तर ते 2,30,00,000 रुपये इतकं आहे। त्याच्यामुळे एवढा मोठा घोटाळा कुणी केला, कसा केला असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, आदिवासी भाग आहे हा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने गैरव्यवहार केले जात आहेत। नेमका कोणी हा गैरव्यवहार केला आहे आणि काही कारवाई झाली आहे का? बरं, आपण यात बघितलं तर आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत धानाची खरेदी आदिवासी भागात होते। यात देऊळगावची जी आदिवासी विविध कार्यकारी संस्था आहे त्यांच्या मार्फत झालेल्या खरेदीचा हा गैरव्यवहार झालेला आहे।
यापूर्वी 2023-24 मध्ये 1,53,00,000 रुपयाचा गैरव्यवहार झाला होता. त्या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष्यवत पांडा यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता परत जी दुसरी चौकशी झाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2,30,00,000 रुपयाचा हा जो गैरव्यवहार उघड झाला आहे. यामध्ये धान वजनामध्ये 6,140 क्विंटल आणि 13,514 बारदानाचा हा जो तफावत आहे समोर आलेला आहे. आता चौकशी पथकाने हा अहवाल जो आहे प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळाचे सोपान संभारे यांना सादर केला आहे. आता हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाईल. मात्र यात आपण बघितलं तर ह्या सहकारी सोसायट्या ज्या आहेत ना अशा पद्धतीचं गैरव्यवहार करत आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्याच ठिकाणच्या धान केंद्र खरेदी केंद्रावरून अशा पद्धतीने जी खरेदी झालेली आहे त्याची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे ज्या ज्या सहकारी संस्थांच्या त्या ठिकाणी खरेदी केंद्रात असा गैरव्यवहार झाला असेल त्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हाधिकारी यांनी घेतलेली आहे. निश्चितच महेश, आपण बघितलं होतं या विषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.